गुड मॉर्निंग स्टुडंट. तुमचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज मी तुमच्याशी अर्थशास्त्रातील एका महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भात बोलणार आहे. तो विषय म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची पार्श्वभूमी आणि त्याचा आतापर्यंतचा प्रवास. कारण आयोग नेहमी या पार्श्वभूमीवर एक तरी प्रश्न आपल्याला विचारतो. तर त्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधेल का एकंदरीत भारतातील उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि त्याचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा का आपल्यावर जे 1991चं जे आर्थिक संकट आलं ते काही की आलं नव्हतं. त्याची पार्श्वभूमी अगोदरच तयार झालेली होती आणि तयार होत 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 1991पर्यंत तर हे पूर्ण झाली होती. तर त्याच्यामध्ये मग आता हे एकंदरीत काय झालं नेमकं का ज्यामुळं आपल्यावर म्हणजे आपल्या देशावर, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर 1991मध्ये आर्थिक संकट आलं. तर यामध्ये होतं काय की पहिले भारतातलं जे समाजवादी नियोजनाचं तत्त्व आहे किंवा अर्थव्यवस्थेवरील सरकारचं जे नियंत्रण आहे किंवा जो एक भारतीयच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो एक संरचनात्मक ताठरपणा होता किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे आयातीवरचे जे निर्बंध होते किंवा मग आयातीवरचं जे अवलंबित्व होतं, या अंतर्विरोध दर्शवणाऱ्या बाबींमुळेच भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती टप्प्याटप्प्याने 1991पर्यंत एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आपल्याला दिसते. मग 1991चं जे आर्थिक संकट होतं त्याच्यामध्ये एक बाब लक्षात ठेवा का 1990-91मध्ये भारताचा जो GDP होता, जो GDP वृद्धी दर होता, तो जवळपास 5.3पर्यंत घटला होता. याच्या 2004-05च्या किमतीनुसार जर आपण बघितलं तर. नंतर दुसरा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल का 1991मध्ये चलनवाढीचा दर किती होता, तर त्यावेळेस चलनवाढीचा जो दर होता तो जवळपास 10.1पर्यंत हा चलनवाढीचा दर असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर 1991-92मध्ये चलनवाढीचा जो दर होता हा गेल्या जवळपास 30 वर्षातला सर्वात जास्त उच्चांक गाठलेला आपल्याला दिसतो 1991-92मध्ये. का त्यावेळेस चलनवाढीचा दर, ज्याला आपण महागाईचा दर म्हणतो, तो जवळपास 13.7% असलेला आपल्याला दिसते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की 1990-91मध्ये जे राजकोषीय तूट होती ही लक्षात घेणं गरजेचं आहे. का राजकोषीय तूट ही जवळपास 8.4% झाली होती आणि यावरही तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकेल का 1990-91मध्ये भारताची राजकोषीय तूट किती होती, तर ते राजकोषीय तूट तुम्ही लक्षात ठेवा का ती होती 8.4%. मग आता हे कसं काय काढलं, तर हे आपण पाहिलं तर मी तुम्हाला जे सांगितलं एक बेस इयर मानलं त्यांनी 2004-05. तर या 4-5च्या किमतीच्या आधारावर म्हणजे GDP विचारात घेतल्यास त्यावेळेस राजकोषीय जी तूट मी तुम्हाला सांगितली तर 90-91मध्ये तर ती 8.4% होती. परंतु आपण जर 2004 आणि 2005च्या किमती जर विचारात घेऊन किमतीच्या संदर्भात जर GDP विचारात घेतला तर ती राजकोषीय तूट आपल्याला जवळपास 7.6% इतकी होती, हे लक्षात ठेवा. यावरही आयोग तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का 1991चं ज्यावेळेस आर्थिक संकट आलं त्यावेळेस 2004-05च्या किमतीवर आधारित GDP विचारात घेतल्यास का राजकोषीय तूट किती होती, तर ती होती 7.6%. आता आणखी एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल का 1990-91मध्ये जो परकीय आपल्याजवळ चलन साठा होता याची माहिती तुम्हाला असेल का त्यावेळेस आपल्याजवळ जवळपास $5.8 बिलियन आपला जो परकीय चलन साठा होता तो खाली आला होता. मग जानेवारी 1991मध्ये आपल्याजवळ तो जो $5.8 बिलियन एवढा परकीय चलन साठा होता तो जानेवारी 1991पर्यंत अजून खाली आला. म्हणजे किती, तर तो होता $1.2 बिलियन. मग पुढे जून 1991मध्ये परत तो खूप खाली आला, म्हणजे तो होता जवळपास 0.8% बिलियन इतका आपला परकीय चलन साठा आपल्याकडे शेष होता. मग लक्षात घ्या त्यानं काय झालं, त्याचा परिणाम कोणता झाला का देशात पुढील जवळपास 3 आठवडे पेट्रोलियम आणि वस्तू आयात करता येतील एवढाच आपल्याजवळ परकीय चलन साठा होता त्यावेळेस. मग इथे आणखी एक बाब लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला का त्यावेळेस 90-91मध्ये जे चालू खात्यावरची तूट होती ती जवळपास 3.5% होती. तर ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा जी मी तुम्हाला आता सांगितली का त्यावेळेस 90-91मध्ये चालू खात्यावरची तूट किती होती, तर ती होती 3.5%. मग ही तूट भागवण्यासाठी भांडवली खात्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं.
मग परंतु भारताची त्यावेळेस बिकट परिस्थिती पाहता भारतात गुंतवणूक करायला किंवा अथवा भारताला कर्ज द्यायला त्यावेळेस कोणी तयार नव्हतं मुळातच. मग भारतीय अर्थव्यवस्था त्यावेळेस दिवाळखोर बनली. मग चालू खातं संतुलित करण्यासाठी आवश्यक परकीय चलनसाठा आपल्याकडे नव्हता. मग IMFकडून कर्ज घेऊन आता तीही म्हणजे IMFकडून कर्ज घ्यावं तर ती मर्यादा आता संपली होती. व्यवहार तोलावर एक प्रकारचं गंभीर संकट त्यावेळेस निर्माण झालं होतं. 1991च्या आर्थिक संकटाला त्या कारणानेच व्यवहार तोलाचं संकट म्हणतात, ज्याला आपण BOP किंवा क्रायसिस ऑफ बॅलन्स पेमेंट म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणू. तर 1990-91मध्ये सरकारवरचं जे कर्जाचं जे GDPशी जे प्रमाण जर आपण विचारात घेतलं तर त्यावेळेस सरकारवरील कर्जाचं जे प्रमाण आहे तर ते जवळपास 55.3% असलेलं आपल्याला दिसते. आणि त्यावेळेस अंतर्गत कर्जाचंही प्रमाण जवळपास 49.7% इथपर्यंत गेलं होतं. तर परकीय कर्जाचं जे प्रमाण झालं होतं आपल्यावर त्यावेळेस ते होतं 5.6% एवढं. आणि अंतर्गत मंदीमुळं अंतर्गत कर्ज उभारणीचे जे मार्ग होते तर त्यामुळं ते खुंटले होते. त्यामुळं परकीय कर्जावरच आपल्याला जास्तीत जास्त त्यावेळेस अवलंबून राहावं लागलं 1991मध्ये. मग 1990-91मध्ये अर्थसंकल्पीय खर्चापैकी जवळपास 22% खर्च जे आहे त्या खर्च कर्जाचं व्याज फेडण्यासाठी वापर होत होता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय का 1990-91मध्ये अर्थसंकल्पीय खर्च जो होता त्यापैकी जवळपास 22% खर्च हा कर्जाचं व्याज फेडण्यासाठी त्यावेळेस करावा लागत होता. मग मी आतापर्यंत जे तुम्हाला कारणं सांगितले एकंदरीतच हे 1991च्या आर्थिक संकटाला कारणीभूत होते. आणि तत्कालीन बृहतलक्षी संकट ज्याला आपण ॲक्यूट मॅक्रो इकॉनॉमिक्स क्रायसिस असं देखील या 1991च्या संकटाला आपण असं म्हणू शकतो. आणि मग आता 1991चं जे आर्थिक संकट आहे त्याला आणखी काही त्याच्यामध्ये भर घालणारी कारणे होती, ती देखील आपल्याला पाहणं आवश्यक ठरेल. एक म्हणजे भारताची जी जवळपास 16.1% निर्यात जी होती ती रशियाला होत होती. 1991 नंतर काय झालं का रशियाच्या पतन झालं, सोव्हिएत रशिया विभागला गेला. त्यामुळं भारताची जी निर्यात होती ती थोडी घटली. तर थोडी म्हटल्यापेक्षा खूपच जास्त घटली. आता निर्यात वाढीसाठी 1991मध्ये काय झालं का भारत सरकारनं 3 वेळा रुपयाचं आपल्याला अवमूल्यन घडून आणलेलं दिसते. जवळपास 18.7% 3 टप्प्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन झालं होतं. ते यावर अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, पण त्यावेळेस आयोगानं उत्तर थोडं वेगळं घेतलं होतं. का त्यावेळेस आपण 1991मध्ये जे 3 टप्प्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन केलं होतं ते जवळपास 22.28% असं आयोगानं उत्तर घेतलेलं आहे. पण आपण जर देसले सरांचं जर पुस्तक अभ्यासलं तर आपल्याला दिसेल का 19 जुलै 1991मध्ये आपण 3 टप्प्यामध्ये जे रुपयाचं अवमूल्यन केलं होतं त्यावेळेस एकंदरीत जे अवमूल्यन झालं होतं रुपयाचं ते 18.7% झालेलं आपल्याला दिसते. परंतु नंतर मग आगामी काळात चालू खात्यावर भारताला रुपया परिवर्तन करायचा होता. त्यासाठी जी पातळी आहे अवमूल्यनामुळं गाठता आली आपल्याला. आणि परंतु या अवमूल्यनामुळं आर्थिक संकट जे होतं 1991चं ते आपल्याला तिन्ही वेळेस आपण अवमूल्यन करून आपल्याला ते दूर करता आलं नाही. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. मग 1989 नंतर तुम्हाला माहीत असेल का VP सिंग व चंद्रशेखर यांची एकामागे एक अशी सरकार कोसळली. आणि राजीव गांधी व जे काँग्रेसची प्रसिद्धी उंबरठ्यावर असताना लगेच मग 21 मे 1991ला राजीव गांधीची हत्या झाली होती. आणि त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेत भारताची अर्थव्यवस्था तर अगोदरच अस्थिर होती, पण त्या अस्थिर अर्थव्यवस्थेमध्ये परत मग एक अस्थिर राज्यव्यवस्थेची भर पडलेली आपल्याला दिसते. तर एकंदरीत हेच पार्श्वभूमी जी मी तुम्हाला सांगत होतो. त्याच्यामध्ये मग नंतर ऑगस्ट 1990मध्ये इराकनं कुवेतमध्ये घुसखोरी केली होती त्यावेळेस. मग अमेरिकेने या इराकच्या विरुद्ध आखाती युद्ध पुकारलं. त्यामुळं तेलाच्या ज्या किमती होत्या त्यावेळेस खूप जास्त भडकल्या होत्या. भारताकडे जवळपास 3 आठवडे पेट्रोलियम आयात करता येईल एवढंच परकीय चलनसाठा शेष होता. त्यामुळं 1990 दरम्यान या तेलाच्या ज्या किमती भडकल्या त्यामुळं या आर्थिक संकटात अधिक भर पडलेली दिसते किंवा आर्थिक संकटाचा जो प्रश्न होता तो आणखी गंभीर झालेला आपल्याला दिसतो. सोबत मग आखाती युद्धामुळं आखातात राहणारे जे भारतीय होते किंवा अनिवासी भारतीय लोक भारतात परतले.
यापूर्वी हे जे लोक आखातात राहत होते, अनिवासी भारतीय होते, ते भारताला किमान परकीय चलन भारतात पाठवत होते. मात्र युद्धानंतर हे जे परकीय चलन अनिवासी भारतीय आपल्या भारतात पाठवत होते ते देखील येण्याचं थांबलं. हे देखील 1991च्या आर्थिक संकटाचं एक कारण म्हणता येईल, त्याच्यात भर घालणारं. आखात युद्धामुळं आखातात राहणारे जे भारतीय, मी तुम्हाला सांगितलं भारतातले जे अनिवासी आहे, तर यामुळं काय झालं का ते परकीय चलन थांबलं भारतात याचं. त्यामुळं भारताच्या ज्या आर्थिक संकटामध्ये वाढ झाली. मग 1991-92मध्ये जो शेअर बाजार आहे त्यामुळं काय झाला, तो अस्थिर बनला. त्याच्यात अजून एक भर घातली हर्षद मेहता प्रकरण घडलं. तुम्हाला माहीत असेल शेअर बाजाराच्या शेअर बाजारामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात ते प्रकरण आहे. त्या प्रकरणामुळं परत मग या 1991च्या आर्थिक संकटात आपल्याला भर पडलेली दिसते. मग आता हे परकीय आपल्यावर जे संकट होतं, परकीय म्हटल्यापेक्षा आर्थिक जे संकट होतं, जे अनेक परकीय कारणामुळेही घडून आलेलं दिसते, तर हे मग आता संकट एकाएकी तर दूर झालं नाही, त्याच्यासाठी काही उपचार करावे लागले किंवा उपाय योजावे लागले. त्याच्यामधलं एक आपण असं म्हणू का मोठे परकीय कर्ज हेच त्यावेळेस भारताला वाचवू शकणार होतं. मग हे कर्ज घेण्याचा शेवटचा जो स्रोत होता त्यावेळेस तो IMF होता. IMFकडे भारताची जवळपास पत होती, तेवढे कर्ज भारतानं त्यावेळेस घेतलं होतं. आणि पतीच्या पलीकडे म्हणजे जे आपलं क्रेडिट आहे त्या क्रेडिटच्या पलीकडे जर कर्ज हवे असन कोणाकडून, IMFकडून, तर त्याच्यासाठी IMFच्या एका एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी होती. एक्सटेंडेड ज्याला आपण फंड फॅसिलिटी, त्या अंतर्गत भारताला कर्ज घेता येत होतं, अंतर्गत कर्ज. या कर्जासाठी मग भारताच्या वतीनं 2 बाबीची पूर्तता होणं आवश्यक होतं IMFसाठी. एक म्हणजे तारण द्यायचं होतं भारताला, IMFला. दुसरं म्हणजे आश्वासन द्यायचं होतं. आता तत्कालीन काळजीवाहू जे पंतप्रधान होते चंद्रशेखर, यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना 1991मध्ये तारण म्हणून भारतानं त्यावेळेस 47 टन सोने बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवले होते. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे. आणि 20 टन जे सोनं आहे ते बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे भारतानं त्यावेळेस ठेवलं होतं. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू का जवळपास 47 ते आणि 20 टन हे म्हणजे जवळपास 67 टन सोनं तारण म्हणून भारतानं तर पाठवले होते. आणि भारताला त्यामुळं IMFकडून कर्ज मिळालं. तसेच भारताने जे IMF आहे ते IMFने म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला 90-91मध्ये जवळपास $1.9 बिलियन कर्ज दिलं प्रथम. आणि नंतर मग 91-92मध्ये $1.2 बिलियन कर्ज दिलं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये IMFने म्हणजे 92-93च्या दरम्यान $1.6 बिलियन कर्ज आपल्याला दिलेलं दिसते. मग आश्वासन असं होतं की आता आश्वासन भारतानं दिलं होतं, हे तुम्हाला माहीत आहे. आश्वासन होते कर्ज फेडण्याचे. मग आता आर्थिक संकटाची कारणे शोधून त्यावर उपाय योजला तरच भारताचं हे कर्ज फेडण्यास सक्षम बनणार होता. यासाठी भारतामध्ये संरचनात्मक सुधारणा त्यावेळेस करणं खूप गरजेचं होतं. आणि त्यामुळं 1991 नंतर भारताने IMFकडून कर्ज घेतल्यानंतर तर IMFमध्ये सुधारणा, ज्याला आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम असा एक कार्यक्रम होता IMFचा, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, तो भारतामध्ये राबवणं गरजेचं होतं. तर म्हणून तुम्हाला आयोगाने यावरही प्रश्न विचारलेला आहे का भारताने 1991मध्ये कोणता प्रोग्राम सुरू केला होता, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, ज्याला संरचनात्मक सुधारणा आपण म्हणू शकतो. मग सुरुवातीला संकट निर्माण करणाऱ्या ज्या बाबींचा उल्लेख केला त्यावरचा उपाय म्हणून स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम तर लक्षात घ्या याचा अवलंब भारताने आपल्याला केलेला दिसतो. समाजवादी जे नियोजनाचं तत्त्व सोडून 1991 नंतर तुम्हाला माहीत असेल का भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारणे, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवर जे निर्बंध टाकले होते ते निर्बंध सैल करणे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक सुधारणा घडवून आणणे, आयातीवरचे जे निर्बंध टाकलेले होते ते दूर करणे, अर्थव्यवस्थेची जी दारी आहे ते बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुली करणे. तर हे असे त्यामुळंच भारत काय होईल का जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला जाईल. तर असं IMFला भारताने आश्वासन दिलं का भारत मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारेल किंवा अर्थव्यवस्थेवरचे निर्बंध सैल करेल, संरचनात्मक सुधारणांचा स्वीकार करेल, आयातीवरचे जे निर्बंध आहे ते दूर करेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेची दारे सर्वांसाठी खुली करेल. तर सांगण्याचं तात्पर्य असंच की आपण त्याला 3 शब्दामध्ये सर्व व्यक्त करू शकतो. भारताने 1991मध्ये उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, तर या मार्गाचा अवलंब केला. त्याला आपण ढोबळमानानं आर्थिक सुधारणा म्हणतो.
तर तारणाची जी जबाबदारी आहे ते जे मी तारण आपण ठेवलं होतं तर लक्षात घ्या, त्या तारणाची जबाबदारी चंद्रशेखर सरकार जे होतं पंतप्रधान चंद्रशेखर असताना तर त्यांनी ती उचलली. आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी नंतर मग 21 जून 1991ला जे नवीन पंतप्रधान बनले भारताचे नरसिंगराव यांच्यावर आली होती तारणाची जबाबदारी. नंतर मग नरसिंगराव हे नवीन पंतप्रधान होते. या सरकारात मग जे मनमोहन सिंग होते हे वित्तमंत्री होते. त्यावेळेस 23 जुलै 1991ला वित्तमंत्र्यांनी म्हणजे आपल्या मनमोहन सिंगांनी आर्थिक सुधारणा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हा जो कार्यक्रम आहे तो राबवण्याचा जाहीर केला. मग आयोग तुम्हाला याच्यावर हाही प्रश्न विचारू शकेल का, कोणत्या दिवशी वित्त मंत्रालयाने म्हणजे वित्तमंत्री जे होते तत्कालीन मनमोहन सिंग यांनी कोणत्या दिवशी उदारीकरण, खाजगीकरण किंवा जागतिकीकरण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जाहीर केला होता, तर तो म्हणजे 23 जुलै 1991. मग नव्या युगाचा जो प्रारंभ करणारा हे जे नवीन औद्योगिक धोरण होतं हे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास 24 जुलै 1991ला जाहीर झाला. आणि येथूनच भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मुक्त अर्थव्यवस्थेकडे तिचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. मग आतापर्यंतचा आपण प्रवास पाहिला आणि परत मग आता कोविड-19चं संकट आपल्या अर्थव्यवस्थेवर आलेलं आपल्याला दिसते. 2021 हे जे वर्ष आहे यापुढे कोविड-19 आपण पाहिलं महामारीचं हे संकट वर्ष म्हणून लक्षात राहते. माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी 2020-21मधील भारतावरचं जे आर्थिक संकट होतं हे 1990-91च्या आर्थिक संकटाप्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मग मी तुम्हाला आता सांगितलं का अर्थव्यवस्थेचे जे आकडे मी तुम्हाला आता सांगितलं 90-91पेक्षा हे जे संकट आहे कोविड-19चं ते त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती दर्शवते. आपल्याला माहीत आहे का परकीय व्यापार क्षेत्रावर किंवा परकीय चलनसाठा वाढल्याचं दिसत असल्यामुळं आपण म्हणू शकतो का आर्थिक संकट हे जे होतं 2020चं कोविड संकट हे अंतर्गत आहे असं आपल्याला दिसते. पण त्यामुळं जास्तच इफेक्ट पडलेला आपल्याला दिसतो जवळपास त्यावेळेस. तर यामुळं काय झालं का भारताची महसुली तूट किंवा राजकोषीय तूट खूप जास्त वाढलेली दिसते. म्हणून 1990चं जे संकट होतं त्याहीपेक्षा 2020-21चं जे आर्थिक संकट होतं कोविड-19चं का ते संकट त्याहीपेक्षा खूप जास्त भारी होतं. आणि 1990-91चं संकट हे बृहत्लक्षी संकट होतं ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक क्रिसिस म्हणतो. आणि 2020-21चं जे संकट होतं हे आरोग्याशी संबंधित परंतु गंभीर आणि अल्पकालीन संकट होतं. आणि त्यामुळं काय झालं 2020-21च्या या संकटामुळं अर्थव्यवस्थेमधील ज्या काही त्रुटी आहेत, जे काही आव्हाने आहे या कोविड-19च्या संकटानं दाखवून दिले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे लक्षात ठेवा का राजकोषीय तूट जवळपास तर 9.5% आपल्याला राहिलेली दिसते या कोविडच्या संकटामध्ये. तर त्यामुळं राजकोषीय तूट हे 1990-91च्या पेक्षा जास्त होती. कारण 90-91मध्ये तर राजकोषीय तूट 8.4% होती. परंतु कोविड-19चं जे संकट भारतावर कोसळलं त्यावेळेस भारताची जी राजकोषीय तूट होती तर ती राजकोषीय तूट 9.5% होती. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर आयोग प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे का कोविड-19च्या संकटामध्ये भारताची राजकोषीय तूट किती झाली होती, तर ते लक्षात ठेवा 9.5%. तशी आपण पाहिलं राजकोषीय तुटीमध्ये सवलती आहेत का नैसर्गिक संकट येईल, आपत्कालीन परिस्थिती येईल त्यावेळेस राजकोषीय जे FRBM कायदा आहे त्यामधून सूट दिल्या जाईल. तर अशा पद्धतीनं ही पार्श्वभूमी आहे उदारीकरणाची, ज्याला आपण उदारीकरण म्हणू शकतो, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची एकंदरीत पार्श्वभूमी आहे जे तुम्हाला पुढील प्रश्नासाठी उपयुक्त ठरू शकते. आयोग यावर नेहमीच प्रश्न विचारतो आणि त्यासाठी हे सर्व माहिती खूप उपयुक्त आहे. पुन्हा मी भेटेल तुमच्याशी एका नवीन विषयाला.